नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रामध्ये कुठे अनलॉक आहे आणि कुठे लॉक आहे, कुठले निर्बंध शिथिल झालेत आणि कुठले कायम आहेत हे आपण पाहणार आहोत। पण आपण मास्क बांधताय ना, घराबाहेर पडताना मास्क घाला, काळजी घ्या। राज्यामध्ये काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत आणि याच संदर्भात न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका आपण पाहतो आहोत। जनसामान्यांचा आवाज अर्थातच न्यूज 18 लोकमत आणि जिथे निर्बंध शिथिल झालेत तिथला एक ग्राउंड झिरो रिपोर्ट आपण पाहतोय। दरम्यान निर्बंध शिथिल केले गेले असले तरी लोकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन प्रशासन करत आहे। न्यूज 18 लोकमत सुद्धा तुम्हाला असंच आवाहन करत आहे, विनाकारण गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क नियमितपणे घाला। मास्क घालणं हे अत्यंत आवश्यक आहे। तिकडे तिसऱ्या लाटेची भीती अद्यापही कायम आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पूर्णतः लॉकडाऊन हटवण्यात आलेलं नाही। 2 ऑगस्टला राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली। या नियमावलीच्या अंतर्गत राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थेच ठेवण्यात आले। इतर जिल्ह्यांना मात्र काही प्रमाणात शिथिलता अनुभवता येणार आहे। काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक झपाट्यानं वाढू लागली, त्यामुळे देशभरातल्या अन्य राज्यांनी सुद्धा सावध राहावं, नियमांचं पालन करावं असं आवाहन पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे। पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक अनेक उत्सव सुरू होत आहेत। या उत्सव काळात सुद्धा आपण सगळ्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। कोणत्या ठिकाणी निर्बंध कायम ठेवलेत सरकारनं त्यावर एक नजर टाकूयात। एकूण 11 जिल्हे आहेत, इथले निर्बंध कायम आहेत कारण इथला पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त आहे। कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे हे 4ही जिल्हे असे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले की जिथे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3ही ठिकाणी निर्बंध कायम असणार आहेत। तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, इकडे नगर, मराठवाड्यात बीड आणि मुंबईच्या वर इकडे पालघर याही ठिकाणी निर्बंध कायम असतील। या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये कोणतेही नियम शिथिल करण्यात आलेले नाहीत, सर्व निर्बंध कायम आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, इकडे नगर, बीड, पालघर या ठिकाणी हे निर्बंध कायम असणार आहेत। राज्य सरकारनं ब्रेक द चेन नियमावली जाहीर केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं शहरासाठी स्वतंत्र नियमावली जाहीर केली। मुंबई अजूनही लेव्हल 3 मध्येच आहे, त्यामुळे वीकेंडच्या नियमांमध्ये कोणतेही बदल नाहीत। दुकानं रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येतील, तसंच हॉटेल्स संध्याकाळी 4 पर्यंत आता खुली राहतील की जी यापूर्वी दुपारी 2 पर्यंत किंवा काही ठिकाणी 12 पर्यंतच मुदत होती। मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी सातत्यानं जोर धरते, पण नवी नियमावली जाहीर झाल्यानंतरही लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे चाकरमानी वाट पाहतायत लोकल कधी सुरू होते। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, मुंबईत सगळं अनलॉक होतंय, हॉटेलच्या वेळा वाढवल्या, दुकानांच्या वेळा वाढवल्या, लोकलची मात्र वेळ वाढवलेली नाही। अगदी खरं आहे मिलिंद सर, आणि त्याचा फटका कुठेही, मग दुकानं असोत, आस्थापना असोत, वेगवेगळी कार्यालये असो, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसताना दिसतोय। आज व्यापारी नक्कीच खुश झालेले आहेत की त्यांची दुकानं जास्त वेळ त्यांना खुली ठेवता येणार आहे, पण दुसरीकडे या दुकानात काम करणारा कर्मचारी वर्ग मात्र जो आहे तो लोकल सुरू नसल्यामुळं त्याला पोहोचायला उशीर होणार आहे। आपण दादरमध्ये एका शॉपमध्ये आलो, इथे काही कर्मचारी जे आहेत त्यांनी सकाळी ते दुकान उघडतात, परंतु बाकीचे असे कर्मचारी आहेत जे लांबून येतात त्यांना मात्र उशीर होतो। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काल आता दुकानं उघडी ठेवली जाणार आहे 10 पर्यंत, परंतु तुमच्यासाठी लोकल मात्र सुरू झालेली नाही आहे। तू कुठे राहते आणि तू लवकर काय येऊ शकते दुकानात? मी राहते वळ्यामध्ये, म्हणून आम्हाला लवकर ट्रॅव्हल करायला जमतं, पण लांबचे ट्रॅव्हल करू शकत नाही। तर ट्रेनचा प्रॉब्लेम आहे, पास नाही, म्हणजे स्टाफ लोकांचा थोडा प्रॉब्लेमच आहे।
तुला अपेक्षा होती की काल जर लोकलचा निर्णय लागला असता तर तुझ्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा वेळेत पोहोचता आलं असतं आणि जो भार आत्ता तुझ्या एकटीवर पडतोय तो सगळ्यांनी वाटून घेता आला असता सगळ्यांना? हो बरोबर आहे. जर लांबचे स्टाफ आले असते तर सर्व मिळून सर्व काम झाले असते पटापट. आता तुला एकटीवर जास्त हो भार पडतो. एकटीवर. हे आत्ताच लांबून आलेलं, अगदी आपला कॅमेरा सुरू होण्याच्या 1 मिनिट आधी ते पोहोचलेले आहे. तुम्ही कुठून येता आणि लोकल अजून सुरू नसल्यामुळे किती त्रास होतो यायला जायला वाहतुकीला? अरे वैसे तो त्रास है ही है मैडम, क्योंकि सुबह 6 बजे निकलना पड़ता है घर से. 3 बस मतलब बदली करना पड़ता है, थाना से, फिर दीवा, सायन से, फिर यहाँ पे आते हैं. अच्छा, तो आपको यहाँ पर 10 बजे पहुँचने के लिए आप सुबह 6 बजे निकलते हैं. Yes. आणि येईपर्यंत 3 बसें बदलाव्या लागतात. हाँ, थाना से दीवा, दीवा से सायन, सायन से दादर. 3 बस बदलना पड़ता है मैडम. कधी याचा किती त्रास होतो आणि किती मनस्ताप, शारीरिक त्रास किती होतो आणि मनस्ताप किती होतो? सब वही है मैडम, शारीरिक भी वही है, फिर क्या और पैसे ज़्यादा लगते हैं? हाँ, पैसे दिन में आपको आने जाने के लिए कितने पैसे लगते हैं? बस से आने जाने के लिए दिन में कितना खर्चा हो जाता है और आपकी कमाई कितनी है? अभी मैडम ऐसे कमाई तो नहीं है, लेकिन खर्चा बहुत ज़्यादा है. 100 रुपये बस में ही है मेरा जाने का आने का दोनों मिला के. हाँ. ते ते ठाण्यावरून निघतात आणि त्यांना सकाळी 6 वाजता निघावं लागतं. तुम्ही कुठे राहता आणि तुमची जी येण्या जाण्याच्या ज्या वेळा आहेत त्या कशा आहेत आणि लोकल सुरू न होण्याचा तुम्हाला किती मोठा फटका आहे? जास्त है. कहाँ से आते हैं आप, कहाँ रहते हैं? मैं तो इधर ही इतना शिवड़ी में, लेकिन आने जाने का तकलीफ ज़्यादा है. 1 घंटा बस में लगता है आने जाने के लिए. आप शिवड़ी में रहते तब भी 1 घंटा लगता है आपको? लाइन लगता है उसका काफ़ी, इसमें लाइन के लिए काफ़ी वो है. जी, आपको लगता है कि अगर लोकल शुरू हो जाएगी तो थोड़ी राहत मिल जाएगी? हाँ, अगर चालू होगा तो राहत मिलेगा. तो पर अभी लोकल शुरू नहीं हुई है. कल डिसीजन हुआ है कि 10 बजे तक आप दुकानें खुली रख सकते हैं, तो अब तो पूरा स्टाफ आएगा. अब कितनी दिक्कत हो सकती है अगर लोकल शुरू ना हो तो? अच्छा चालू होगा तो अच्छा रहेगा, काफ़ी हम लोग को भी मदद मिलेगा, आएंगे स्टाफ में पूरे दिन. जी, तो आप दोनों सुबह जल्दी आकर दुकानें खोलते हैं, साफ करते हैं और सारी चीज़ें आपको करनी पड़ती है क्योंकि आप नज़दीक रहते हैं. हाँ. आपण बघतोय त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जवळ राहतो म्हणून आमच्यावर सध्या कामाचा ताण जास्ती आहे, परंतु या सगळ्या कोरोनाच्या कालावधीमध्ये दुकानांना एक मोठा फटका बसलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती आहे, अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की एकूणच या संपूर्ण परिस्थितीमध्ये लोकल सुरू न होणं हे मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सुरू व्हावी यासाठी सगळेच मुंबईकर शासनाकडे प्रार्थना करताना आपल्याला दिसत आहेत. बरं प्रणाली, पण यातला आणखीन एक मुद्दा असा आहे, हे तर झालं व्यापाऱ्यांचं. सर्वसामान्य लोकांना लोकल सुरू न झाल्यानं अजूनही त्याच अडचणी आहेत ज्या साधारण गेल्या 1.5-2 वर्षांपासून उपनगरीय रेल्वेने प्रवास करणारे लोक अनुभवत आहेत. काय नेमकी अडचण असू शकते राज्य सरकारची, की राज्य सरकार 2 लस ज्यांनी घेतले त्यांच्याकरता सुद्धा उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुरू करायला तयार नाही? मिलिंद, याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काल उच्च न्यायालयामध्ये राज्य शासनाचे जे महाधिवक्ता आहे त्यांनी एका केसवर सुनावणी करत म्हणजे उत्तर देत असताना असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासन या संदर्भात विचार करते आणि लवकरच याबाबतचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. परंतु दुसरीकडे आपण एक बघितलं तर काल अपेक्षा होती की लोकलबाबत कुठली तरी घोषणा होईल, जी झालेली नाही आहे. मुंबई महानगरपालिकेचं या संदर्भात, कारण त्या महानगरपालिकेला किंवा त्या प्राधिकरणाकडे हे अधिकार दिलेले असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं सातत्यानं हे म्हणणं आहे की मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी आहे, परंतु मुंबईमध्ये केवळ मुंबईतून नाही तर वसई, विरार, पुणे, त्याचबरोबर अगदी कल्याण, डोंबिवली इथून येणारी लोकसंख्या जी आहे ती मोठी आहे. आणि जर आपण लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे कोरोनाच्या आधीची जर लोकसंख्या म्हटलं तर जवळपास 1 कोटी लोक असे आहेत जे मुंबईत रोज अपडाऊन करतात आणि या लोकांमुळे कोरोनाचा प्रभाव किंवा प्रसार जो आहे तो जास्त वाढू शकतो अशी भीती मुंबई महानगरपालिकेला आहे. आणि त्यामुळे लोकल सुरू करण्याच्या संदर्भात सातत्यानं नकारात्मक भूमिका ही मुंबई महानगरपालिकेची राहिलेली आहे आणि त्याचीच री पुढे शासनातले मंत्री आणि अधिकारी जे आहेत ते ओढत असतात आणि त्याचा परिणाम असा होताना दिसतो की लोकलबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. बरं,
पण प्रणाली, मुंबईतले जे निर्बंध शिथिल झाले आहेत, ठाणे आणि आजूबाजूच्या नगरपालिकांमधल्या अजून औपचारिक घोषणा झालेल्या नाहीत, नवी मुंबई ठाणे या दोन्ही ठिकाणी. तुला असं वाटतं की शेवटी मुंबईत येणारे जे लोक आहेत ते अनेक मुंबईच्या बाहेरून येतात, मग नोकरी धंदा असो किंवा व्यवसाय असो, फक्त मुंबईतले निर्बंध शिथिल केल्यानं पूर्ण अर्थव्यवस्थेला गती मिळणं हे शक्य होऊ शकेल का? आजूबाजूच्या महानगरपालिकांमधले सुद्धा नियम काही प्रमाणात शिथिल करायला हवेत. नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर मुंबईचं अर्थकारण हे केवळ मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांमुळे चालतं असं नाही, तर मुंबईमध्ये बाहेरून येणारे जे लोक आहेत, मग ते अगदी ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार इथंपासून येणारे आणि जवळपासच्या शहरातून येणारे सुद्धा, म्हणजे अगदी नाशिक असेल, पुणे असेल, या शहरातून सुद्धा रोज येणारी लोक जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंबईच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी या लोकांचं योगदान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतोय की त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती जास्त आहे, तसंच या लोकांमुळे अर्थचक्राला सुद्धा गती मिळते, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं हे म्हणणं की मुंबई शहरामध्ये लोकसंख्या जी आहे त्याच्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढण्याची भीती आहे, हे जेवढं खरं आहे तेवढंच हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही की या लोकांचं योगदान मुंबईचं अर्थचक्र व्यवस्थित चालण्यामध्ये सुद्धा तेवढंच मोठं आहे. त्यामुळं ही मागणी जी आहे ती जोर धरताना दिसते. बर प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे वसई विरारमधून हजारो नागरिक रेल्वेचा प्रवास करतात, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झालेली नाही. आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात, बोलूयात. विजय देसाई आपले प्रतिनिधी नालासोपाऱ्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय, काय सांगशील? नालासोपारा, वसई, विरार, मीरा भाईंदर लोकल अजून नाही तुम्हाला? खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल, कारण या ठिकाणची जी लोक आहेत ती अक्षरशः वैतागलेली आहे, संताप व्यक्त करतायत. कारण वसईवरून, सफाळ्यावरून सगळीकडून येणार कसे? लोकल ट्रेन नसल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसतोय. तसंच या ट्रॅफिक जाममुळे अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे लोकांनी जगायचं कसं, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला. माझ्यासोबत या ठिकाणी मी आता एका कॉम्प्युटर क्लासेस मध्ये आलोय, त्यांना आज यायला इथे उशीर झालेला आहे. काय सांगाल तुम्हाला आज उशीर झालेला आहे, काय कारण है? मैं सफाले से आती हूँ और यहाँ पे ऑटो से बहुत लेट हो जाता है, फिर लेट हो जाता है तो क्लास में भी हम लोग को लेट पहुँचने में, फिर टीचर सर उन लोग मतलब हमको चिल्लाते हैं, तो फिर इस वजह से ट्रेन चालू करना चाहिए इसमें. लवकरात लवकर ट्रेन सुरू करा. तुम्ही कुठून येता आणि किती उशीर झाला आज तुम्हाला? मी भाईंदरवरून आले. आज लिटरली मला 15 मिनिटं उशीर झाला, कारण की ट्रॅफिक पण पूर्ण असतं आणि पावसामुळे पण यायला लेट होतो. त्यामुळे लवकरात लवकर ट्रेन चालू करा. लवकरात लवकर ट्रेन सुरू करा. तुम्ही काय सांगाल? मी वसईवरून येते, सेम ट्रॅफिक इश्यू, त्याच्यामुळे यायला लेट होतो. तुम्ही काय सांगाल? आम्ही सांगू की प्लीज लवकरात लवकर ट्रेन चालू करा. आम्ही एवढ्या लांबून येतो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा इश्यू, पाणी भरल्यावर तर आम्ही येणार कसं? ट्रेन चालू नाही तर रिक्षा पुढपर्यंत येणार कशी? तर प्लीज लवकरात लवकर ट्रेन चालू करा. माझ्यासोबत एक व्यावसायिक सुद्धा आहेत. सर सांगा काय करायला पाहिजे? सर, मी 2 वॅक्सिन घेतले तरी सुद्धा जे आम्ही 2 वॅक्सिन घेतले त्यांना सुद्धा लोकांनी पास नाही दिलाय. आणखी जर आम्ही इकडनं ट्रॅफिकवर नाही गेलो तर आम्हाला 2-4 तास लागतात. आता मला शासनाचा एक रिक्वेस्ट आहे त्यांना की तुम्ही कमीत कमी ज्यांनी वॅक्सिन घेतले त्यांना तरी पास द्यायला पाहिजे त्यांनी. सर, वॅक्सिन ज्यांनी घेतलंय त्यांना लवकरात लवकर ही सुविधा सुरू करा. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मिलिंद सर, जर का 2 डोस घेतले असतील लसीचे तर रेल्वे सुरू केली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. पण रेल्वेमध्ये जी गर्दी होते तर ती टाळण्याकरता रेल्वे जर का वेगवेगळ्या वेळात सुरू केली, जशी सुरुवातीला सुरू केली होती, सकाळचा काही वेळ महिलांसाठी, दुपारचा काही वेळ सामान्यांसाठी, अशाच प्रकारे रेल्वे सुरू करावी का सरसकट खुली करावी? काय वाटतंय लोकांना? सर, मी त्याला विचारतो, आता मला सांगा, अगोदर कसे या ठिकाणी जे लोकांना सुरू केलेली सकाळी संध्याकाळी असं टायमिंग केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे? असं कंटिन्यू तुम्ही सकाळी संध्याकाळी चालू केलं तर आपण समजा आम्ही बिझनेसमॅन, जर मला समोरची पार्टी पण त्या टायमरची भेटलं पाहिजे ना. आणि ट्रेन ज्यांनी पास घेतला कंटिन्यू पास ठेवलं पाहिजे. 2 वर्ष आमच्याकडे बिझनेस नाही, आणि काय करणार यासाठी?
आणखी जर आपण मुंबई हायवे निघलो तर 2-4 तास लागतात आम्हाला गाडीने जायला. मग लोकांनी काय करत कसं म्हणजे आपलं ते पोट पाहायला. वाहतूक कोंडीचा मोठा फटका असतो. तुम्ही काय सांगाल? माझ्या मते मी एकच सांगेन, परप्रांतीय फेरीवाले जर रेल्वेमध्ये जाऊ शकतात, आमच्यासारखे सामान्य प्रवासी का जाऊ शकत नाही, प्रवास करू शकत नाही. आणि 2-2 जर वॅक्सिनचे डोस घेतले असतील तरी आम्ही प्रवास करू शकत नाही. आणि बाहेरचे परप्रांतीय जर प्रवास करू शकतात तर आम्ही भूमिपुत्र इकडचे आम्हाला काय फायदा. खरं आहे विजय, लोकांचं म्हणणं आहे की जर का मुंबईला जाणं हे अपरिहार्य असेल आमच्या सगळ्यांच्या करता, तर आम्ही 2 डोस घेतले लसीचे, आम्ही नियम पाळतो, तर आम्हाला बंधन का? विजय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपण आणखीनही काही जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. पाहत राहा कुठे लॉक कुठे अनलॉक. या समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत छापील मतपत्रिकेसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिध्वनी किंवा प्रतिसाद म्हणून आणि सध्याची इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली अविश्वसनीय असल्याचं सांगत या सगळ्यांनी इथे एकत्र येत आंदोलन केलं. अनेकांनी बॅनर आणि फलक घेऊन ऑडिटेबल मतपत्रिका वापरा आणि यावर तातडीनं निर्णय करा असं आवाहन सुद्धा केलं. कॅलिफोर्नियाच्या गोर्मन फ्रीवेजवळ वाहनाला भीषण आग लागली. ही आग एंजेलिस राष्ट्रीय जंगलात नंतर पसरली. ही आग 15 मैल परिसरात आणि अतिशय वेगानं पसरत असल्याचं कळतं. दक्षिणेकडून येणाऱ्या अतिजलद वाऱ्यांमुळे ही आग झपाट्यानं पसरते. शनिवारी दुपारी ही आग लागल्याची माहिती मिळाली. ही आग 200 एकरपर्यंत पसरू शकते अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जाते. इटलीच्या सिसिली बेटाला मोठ्या प्रमाणात आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. अतिशय विक्रमी उष्णतेमुळे नागरिकांना गाडीतील इंधन काढून ठेवण्यासाठी सुद्धा सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर काही घरं रिकामी करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची स्थिती आहे. इटलीमध्ये काही विमानतळावर सुद्धा उड्डाणं तात्पुरती स्थगित करण्यात आली. शुक्रवारी कॅटेनिया शहराच्या काही भागातून धूर येताना दिसला. अशा आगीचा मोठा फटका शेकडो नागरिकांना आणि वन्य प्राण्यांना सुद्धा बसतोय. शहराच्या बाहेरच्या भागात प्रचंड आग लागली. अनेक कुटुंबांना आपापली घरं तातडीनं रिकामी करून जावं लागलं. अन्सा या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार कॅटेनियाच्या 2 समुद्रकिनारी असलेल्या भागात लागलेल्या आगीमुळे सुमारे 150 लोकांना फटका. इस्रायलनं 60 वर्षावरील लोकांना कोरोना व्हायरस लस बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाश्चिमात्य लसीचा 3रा डोस देणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. इस्रायलनं या वर्षाच्या सुरुवातीला जगातील सर्वात यशस्वी लसीकरण मोहीम सुरू केली होती, परंतु आता वाढत्या संसर्गामुळे आणि लसीची कार्यक्षमता कालांतरानं कमी झाल्यामुळे एक बूस्टर डोस देण्याचा निर्णय इथल्या आरोग्य प्रशासनानं घेतला. धक्कादायक बाब म्हणजे नवीन कोरोना व्हायरसची अनेक लक्षणं डेल्टा व्हायरसमध्ये आहेत आणि हा व्हेरियंट लसीकरणामध्ये च्या दरम्यान पसरला आणि आता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी हा 3रा बूस्टर डोस दिला जातोय. कोरोना व्हायरस साथीच्या रोगाचा प्रसार सुरू झाल्यापासून लंडनसारख्या जगातल्या मोठ्या शहरांमध्ये पहिल्यांदाच मॅरेथॉनसारख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 वर्षानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या चॅरिटी हाफ मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू लंडनच्या रस्त्यावर उतरले. 21 जुलै रोजी लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यापासून लंडनमध्ये विविध लहान मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आहे. पहिल्या मोठ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात ज्याला लंडन लँडमार्क हाफ मॅरेथॉन असं म्हटलं जातं, या माध्यमातून समाज उपयोगी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उभा करण्यात आला. मतदानाच्या हक्कांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेतल्या ऑस्टिन आणि टेक्सास इथं नागरिकांनी मोठा मोर्चा काढला. या रॅलीचा जॉर्जटाऊन टेक्सास ते ऑस्टिनपर्यंत चक्क पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा समारोप हा जिथे झाला तिथे एक छोटेखानी जाहीर सभासुद्धा आयोजित करण्यात आली होती, जिथे माजी डेमोक्रॅटिक काँग्रेसमन आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार बेटो ओरोस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी फेडरल मतदान विधेयकाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. इथे नव्यानं राहण्यासाठी आलेल्या आणि अनेक वर्ष राहणाऱ्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा या मागणीसाठी अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमधून अशाच प्रकारच्या मोर्चांचं आयोजन केलं जात आहे.
ब्रिटनच्या काही भागात अद्यापही काळे विरुद्ध गोरे अशा प्रकारचा भेदभाव केला जातोय असा आरोप अनेकदा होत असतो. अशाच एका मोहिमेच्या दरम्यान काळ्यांची अर्थात गुलामांच्या हक्कांसंदर्भात लोकांना जाणीव करून देण्याकरता एक वेगळी मोहीम हाती घेण्यात आली. तसंच ब्रिटिशांच्या जोखडातून गुलामांची सुटका करण्यात आल्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एका संगीतमय रोड शोचंही आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण लंडनमधल्या काळ्या समुदायाचं केंद्र असलेल्या ब्रिक्सट इथे काही कार्यकर्त्यांनी गुलाम झालेल्या आफ्रिकन लोकांच्या वंशजांना भरपाईचीही मागणी केली आणि आंतरराष्ट्रीय मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी बाकीच्या नागरिकांना आवाहनसुद्धा केलं. जर्मन सरकारनं कोरोनाला हरवण्यासाठी घातलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ बर्लिनमध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाच्या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये जबरदस्त संघर्ष झाला. शनिवारी आणि रविवारी जे निर्बंध घालण्यात आले त्या विरोधात हे आंदोलक अतिशय आक्रमक झाले होते. या आंदोलकांना रोखण्याकरता 2000 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उल्हासनगर शहरामध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांच्या बद्दल आता व्यापारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना देखील कोरोनाच्या निर्बंधांच्या लेव्हल 3 मध्येच उल्हासनगर शहराचा समावेश आहे. त्यामुळे 4 वाजता दुकानं बंद करावी लागत आहेत आणि याच्या विरोधात आजपासून व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात उल्हासनगर शहरातील सुमारे 10,000 व्यावसायिक सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली. उल्हासनगरजवळच्या कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या महानगरपालिकांमध्ये निर्बंधात काहीशी सवलत देण्यात आली आहे. काही निर्बंध थोडेसे शिथिल करण्यात आले आहेत. मग आमच्यावर अन्याय का, असं उल्हासनगरमधल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. काल या संदर्भात सर्व व्यापाऱ्यांनी बैठकही घेतली. आज 4 बजे तक बंद करने के लिए कहा गया. वही कैटेगरी 3 में रखा गया, जबकि अंबरनाथ और कल्याण को कैटेगरी 2 में रखा गया. हमारे यहाँ उल्लासनगर में कल्याण और डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुर से कम पेशेंट मिल रहे हैं, फिर भी हमें कैटेगरी 3 में रख करके 4 बजे बंद करवाया गया. हफ्ते में 2 दिन बंद का आह्वान दिया गया है. यहाँ हमारे व्यापारी भाइयों का कहना है कि हम कोरोना से मरे या न मरे, परंतु भूखमरी से पहले मर जाएंगे. शासन, प्रशासन, खासदार, पालक मंत्री, मैं सबसे ये निवेदन करना चाहूँगा कि जितना जल्द इस व्यापार को आप रिलीफ दे सकते हैं, जितना जल्दी राहत दे सकते हैं, तो हम अपना व्यापार कर सकें, ताकि अपने परिवार को चला सकें, हम अपने कामगार जो हैं उनके परिवार को चला सकें. आंदोलन आमचा जोपर्यंत आमचा मागे पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहणार. काय मागे आहे विशेषतः? आम्ही संध्याकाळी 4 वाजता जसे दुकान बंद होता, त्याच्यानंतर आम्ही पाठी लावणार छातीवरती, काळी रिबीन बांधणार आणि आमची माग आहे की भाई सकाळी जी तुम्ही 7 वाजता 4 वाजता केलेलं आहे, आम्हाला तुम्ही टाईम वाढून द्या. तेव्हा जिथे जिथे पॉझिटिव्हिटीचा रेट हा 5% आणि त्याच्या खालती आला आहे, सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की आम्हाला अधिकाधिक शिथिलता द्यावी नियमांमध्ये आणि दुकानं उशिरापर्यंत सुरू ठेवायला परवानगी द्यावी. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच यूट्यूबवर News18 लोकमत या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धावपटू लंडनच्या रस्त्यावर उतरले. 21 जुलै रोजी लॉकडाऊन निर्बंध शिथिल